दरम्यान सीईटी स्कॅम झाला नाही, मुख्यमंत्र्यांनी बोलावं, आमदार आदित्य ठाकरेंनी निशाणा साधलाय। भाजपशी निगडीत सीईटी मध्ये कसे पुढे येतात असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी सवाल उपस्थित केलाय। तरुणांच्या भविष्याशी सरकारकडून खेळ असल्याची टीका सुद्धा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे। एमएचसीईटी स्कॅम जो झालाय नाही झालाय ह्याच्यावर मुख्यमंत्र्यांचं कुठेही स्पष्ट भाष्य आम्ही ऐकलेलं नाहीये। नांदेड मधली दोन मुलं आहेत, भाऊ बहीण आहेत, मला वाटतं त्यांचे 12वीतले मार्क बघा आणि मग तुम्ही आता त्यांचं सीईटीचं बघा। तसंच अजून एक भंडारात मला वाटतं केस झालेली आहे आणि ह्या सगळ्या भाजपच्याच निगडीत लोकांशी बरोबर कसं सीईटी राऊंड मध्ये पुढे येतात हे दिसायला लागलेलं आहे। मला वाटतं आजच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ह्याच्यावर स्पष्टपणे भाष्य करावं, कारण उद्यापासून ऍडमिशन सुरू होतात। ऍडमिशन तुम्ही ह्याच बेसिसवर घेणार आहात की ऍडमिशनला स्थगिती देणार आहात, हे विद्यार्थ्यांमध्ये खूप घोळ आहे। भारतीय जनता पार्टीचेच नेते या पेपरफुटीमध्ये समाविष्ट आहे आणि सीबीआय असेल की एसआयटी असेल या सगळ्या फुटीवर त्यांनी लावलेली आहे ती त्यांचीच लोक आहेत। पोरांचं भविष्य खराब करण्याची जी भूमिका नरेंद्र मोदीच्या सरकारची जी पुढे आलेली आहे ती आता देशातल्या जेनजीला म्हणजे तरुणांना हे आता मान्य नाही आहे आणि तरुणांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या नरेंद्र मोदीच्या आणि भाजपच्या सरकारला आता सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे। ही भूमिका आता सगळ्या तरुण पिढीमध्ये आपल्याला निर्माण झालेली पाहायला मिळते आहे।